नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपण जिव्हाळा आणि आपुलकी ठेवून बोललो तर माणसे आपोआप जोडली जातात, असे मत प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केलं. नितीन प्रकाशनच्या वतीने श्रीकांत जोशी संपादित मराठी शब्दवैभव या पुस्तकाचे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर न. जोशी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर सुधीर गाडगीळ यांची विनया देसाई यांनी मुलाखत घेतली. गाडगीळ यांनी आपला निवेदन आणि मुलाखतकाराचा प्रवास यावेळी उलगडला. लक्ष्मण राठिवडेकर आणि नितीन गोगटे यावेळी उपस्थित होते. गाडगीळ म्हणाले, जगात प्रत्येक माणसाला व्यक्त व्हायचे असते. आपण जिव्हाळा आणि आपुलकी ठेवून त्यांच्याशी बोललो की माणसे आपोआपच जोडली जातात, असे सांगतानाच लहानपणापासून शब्दांशी केलेल्या मैत्रीमुळेच मला आयुष्यात माणसांची श्रीमंती लाभली, असेही ते म्हणाले. कॉलेजमध्ये असल्यापासून मला वाचनाची गोडी लाभली. चांगले ऐकणे आणि वाचणे यामुळे माणसांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला शिकलो. दुसऱ्यांच्या नकारात्मक गोष्टींची चर्चा करत आपला सकारात्मक वेळ वाया घालवायचा नाही, हे मी मोठ्या माणसांकडून शिकलो आणि हेच त्यांच्या मोठेपणाचे सूत्र आहे, असे सांगून पुढे ते म्हणाले, शिवसेना प्रमुखांची मुलाखत घेणे हे अवघडही होते आणि सोपेही. त्यांची एकदा माणसाशी नाळ जुळली की ते आपले पद विसरून मैत्रीचे नाते निर्माण करायचे आणि समोरच्याला स्वतःहून बोलते करायचे. त्यांच्या इतका हजरजबाबी आणि मिश्किल नेता होणे शक्य नाही, अशी भावनाही गाडगीळ यांनी यावेळी व्यक्त केली. पुण्यातील नगरसेवकांनी गेल्या वर्षभरात सर्वाधिक निधी बाकड्यांवर खर्च केला आहे. पुणे महापालिकेच्या नगरसेवकांनी गेल्या वर्षभरात तब्बल 19,85,54,000 वॉर्डस्तरीय निधी खर्च केला आहे. निधी म्हणजे 3,64,31,000 रुपये बाकडे टाकण्यावर खर्च झाले आहेत. त्याखालोखाल कचरा बादल्या, कॉन्क्रिटीकरण आणि पेवर ब्लॉक्स तसेच संगणक खरेदीवर खर्च झाला आहे. पुणे महापालिकेच्या 152 नगरसेवकांपैकी 126 नगरसेवकांनी गेल्या वर्षभरात प्रभागात बाकडे बसवण्याचे काम केले आहे. ओला सुका कचरा वेगळा करण्यासाठी बादल्यांचे वाटप करण्यात आले असून त्यावर 1,08,85,000 रुपये वॉर्डस्तरीय निधी खर्च झाला आहे. कॉन्क्रिटीकरण, पेवर ब्लॉक्स यावर 2,11,00,000 तर शाळांसाठी 1,13,00,000 असा निधी वापरला आहे. तब्बल 63,36,000 रुपयांच्या ज्यूट बॅग्स वाटण्यात आल्या आहेत, असे परिवर्तन संस्थेच्या प्रियंका सामंत, यश बेदरकर आणि तन्मय कानेटकर यांनी सांगितले. महापालिकेच्या गेल्या वर्षभरात झालेल्या सर्वसाधारण सभांमध्ये तब्बल 111 नगरसेवकांनी एकही लेखी प्रश्न विचारलेला नाही. सर्वाधिक म्हणजे 33 लेखी प्रश्न शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी विचारले आहेत. गेल्या वर्षभरात नगरसेवकांची सर्वसाधारण सभांना उपस्थिती चांगली आहे. शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ आणि भाजपाच्या नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे आणि स्मिता वस्ते यांची 100% उपस्थिती आहे. नगरसेवकाचं प्रगती पुस्तक करण्याची कल्पना अशी आली की आपण कायम बघतो की ओरडा असतो, पेपरमधनं बोलणं असतं, लोक कट्ट्यावर बोलतात की आपले काही राजकारणी चांगलं काम करत नाही, व्यवस्थित काम करत नाहीत, पण याला कुठेच याचं मूल्यमापन होत नाही, नीट याची मोजदाद होत नाही. तर ती मोजदाद करायची कशी म्हणून काही निकष ठरवायला लागतील आणि त्याचं योग्य प्रकारे मोजदाद करायला लागेल, असा एक विचार डोक्यात येऊन सुरुवात नगरसेवकांपासून करावी म्हणून गेल्या वर्षीपासून नगरसेवकांचं प्रगती पुस्तक बनवायचं आम्ही ठरवलं आणि त्याच्यात माहिती अधिकारात जी काही माहिती आम्हाला मिळते त्याच्या आधारे त्याचे काही निकष ठरवून आम्ही त्याचं मूल्यमापन करायचा प्रयत्न करत असतो. ती माहिती नागरिकांसमोर ओपनली ठेवतो आणि नागरिकांनीही त्याचं एक अवलोकन करावं, त्याचं समजून घ्यावं आपला लोकप्रतिनिधी नेमकं काय काम करतो, असा एक विचार या सगळ्या मागे आहे. म्हणजे 5 वर्ष जे काही नगरसेवक काम करत असतो ते आपल्याला कळावं, नेमकं त्यांनी काय केले आहे ते तर सांगतातच, निवडणुकीच्या वेळी तर नक्कीच सांगतील, पण त्यापूर्वीही आपल्याला वस्तुनिष्ठ पद्धतीने काही माहिती मिळावी. जी काही सत्य परिस्थिती आहे, जी काही माहिती अधिकारात उघड होणारी गोष्ट आहे ती सगळी लोकांपर्यंत पोहोचावी, हा याचा उद्देश आहे. नगरसेवक प्रगती पुस्तकाबद्दल आपण आत्ता बोललो. त्या नगरसेवक प्रगती पुस्तकाची ही वेबसाईटवरची कॉपी आपण आत्ता बघतो. एक उदाहरण म्हणून
इथे सौ अर्चना कांबळे यांचं सौ अर्चना कांबळे ज्या 6A औंधच्या नगरसेविका आहेत त्यांचं आपण उदाहरण म्हणून इथे प्रगती पुस्तक असं बघतोय. अर्थातच तुम्हाला त्यांची सुरुवातीला कोणत्या पक्षाच्या त्या नगरसेविका आहेत त्याची माहिती, त्याच्यानंतर त्यांचा प्रभाग क्रमांक, कुठल्या वॉर्ड ऑफिसच्या अंडर त्यांचा प्रभाग येतो, त्या वॉर्ड ऑफिसचं नाव, जनरल बॉडी मीटिंग्समधला सर्वसामान्य सभांमधला अटेंडन्स हा किती होता, तर तो आपल्याला इथे दिसतो की 70.42% एवढा त्यांचा अटेंडन्स होता. आणि क्वेश्चन्स त्यांनी किती प्रश्न विचारले, किती लेखी प्रश्न त्यांनी जनरल बॉडी मीटिंग्समध्ये उपस्थित केले, तर इथे आला गेलो त्या एक वर्षातला त्यांचा झालेला संपूर्ण खर्च, त्यांना किती उपलब्ध निधी होता आणि त्यातला त्यांनी किती खर्च केला याचा संपूर्ण लेखाजोखा आपल्याला खाली बघता येतो. त्यात त्यांनी 7 वेगवेगळी प्रकारची कामं केली आहेत आणि 7 वेगवेगळी कामं केली आहेत. त्यात पहिलं काम आता बघायला गेला तर डेव्हलपमेंट वर्क्स ॲट आरोग्य कोठीमध्ये विविध सुधारण्यासाठी कार्यक्रम, तर हेच काम त्यांनी 2 वेळा केलं आहे. असं करून एकूण 11 वेळा त्यांनी कामं केली आहेत. 7 विविध कामं 11 वेळा केली आणि त्यांनी एकूण 19,82,341 रुपये एवढा त्यांचा नगरसेवक निधी खर्च केला. की त्यांच्या अख्ख्या 1 वर्षाच्या खर्चातले काय हायलाईट्स होते किंवा हे आपण त्या एका शेवटच्या पॉईंटमध्ये बघता येतं. त्याच्यात पहिलं हायलाईट आपल्याला असं दिसतं की डिड नॉट रेज एनी क्वेश्चन इन द जनरल बॉडी मीटिंग. त्यांनी ब्युरोक्रसीला, त्यांनी इतर पालिकेच्या यंत्रणेला, पालिकेच्या सरकारला एकही प्रश्न विचारला नाही असं ह्या पहिल्या पॉईंटवरून आपल्याला दिसतं. आणि दुसरं किंवा समाज केंद्र यांच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांनी बराच खर्च केला आहे हे आपल्याला त्यांच्या या प्रगती पुस्तकात. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. इंडियन रेल्वेच्या वतीने सप्तरंगी दक्षिण दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. इंडियन रेल्वेच्या केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या वतीने 14 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत सप्तरंगी दक्षिण दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कॉर्पोरेशनचे अतिरिक्त महाप्रबंधक राहुल हिमालयन यांनी दिली. या यात्रेमध्ये गोवा, तिरुपती, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम आणि कोवलम या तीर्थस्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. अहमदाबाद येथून सुरू होणाऱ्या या यात्रेमध्ये कल्याण आणि पुण्यातून यात्रेकरूंना सहभागी होता येईल. 10 दिवस आणि 9 रात्रींचा प्रवास असलेल्या यात्रेसाठी 14,999 रुपये आणि 22,500 रुपयांचे 2 पॅकेज देण्यात येणार आहेत. यामध्ये जेवण, रस्त्यावरील प्रवासाची सुविधा, हॉटेल, स्थळभेटींचा समावेश आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील यात्रेकरूंनी आलोक यांच्याशी 9573-057202 आणि धर्मेंद्र यांच्याशी 9561-130-162 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे IRTCच्या मुंबई विभागाच्या वतीने महाराष्ट्रीयन प्रवाशांसाठी दुबई सफरीचे आयोजन करण्यात आले आहे. 35 प्रवाशांना या सफरीमध्ये सहभागी होता येणार आहे. 17 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या 3 रात्र आणि 4 दिवसांच्या यात्रेसाठी 43,699 रुपये आकारण्यात येणार आहेत. यात वाळवंट सफर, बेली डान्स, दुबई संग्रहालय, दुबई मॉल, जगातील सर्वात उंच इमारतींसह दुबईतील पर्यटन स्थळांना भेटी देण्यात येतील. पर्यटकांना पुण्यातून विमानाने दुबईला नेण्यात येणार असल्याचे हिमालयन यांनी सांगितले. उत्तरांचलमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर 4 धाम यात्रा करणाऱ्या भाविकांना प्राण गमवावे लागले. नुकसानीनंतर रेल्वेच्या वतीने सुरू असलेली 4 धाम यात्रा थांबवण्यात आली आहे. त्याऐवजी अमृतसर आणि वैष्णोदेवीचा समावेश करण्यात आला असून दक्षिण यात्रेकडे लक्ष देण्यात आले असल्याचेही हिमालयन यांनी सांगितले.
देशात 5 कोटी मूत्ररुग्ण असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर सुरेश पाटणकर यांनी केलं. आपल्या देशात 5 कोटी लोक मूत्र अनियंत्रण या रोगाने आजारी आहेत. हा रोग म्हातारपणाचा आजार नसून सर्वसाधारण व्यक्तींना सुद्धा हा आजार होतो. या रोगाचा वेळेवर उपचार केल्यास तो बरा होतो. या आजारामुळे मनुष्य आपले सर्वसाधारण जीवन उत्तम प्रकारे ठेवू शकत नाही. हा आजार 10 ते 64 वर्षापर्यंतच्या व्यक्तींना होऊ शकतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे, अशी माहिती प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर सुरेश पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या आजाराविषयी अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले, या आजारात मनुष्य लघवीवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि त्यामुळे मूत्र विसर्जन होते. विशेषतः जोरात चालताना, वजन उचलते वेळी किंवा जोराशी शिंक जरी आली तरी मूत्र आपोआप बाहेर पडते. याशिवाय मूत्रमार्गात अडथळा निर्माण होतो. स्त्रियांमध्ये हार्मोन्सचे कमी प्रमाण, पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीद्वारा मूत्रनलिकेमध्ये अडथळे, शारीरिक कमजोरी, डायबेटीस, मूत्र साठवण किंवा प्रोस्टेट ग्रंथी शस्त्रक्रिया याद्वारे सुद्धा हा आजार होऊ शकतो. या आजाराची व्यक्ती तणाव, एकटेपणा आणि मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झाल्याने दुःखी राहतात आणि समाजापासून विलुप्त राहण्याचा प्रयत्न करतात. या आजारावर उपचार ब्लेडर नियंत्रण प्रशिक्षण, बायोफीडबॅक, प्लविक क्लोअर किंवा वेळेवर मूत्र विसर्जनाद्वारे करता येतात. याशिवाय इम्प्लांट्स इंजेक्शनद्वाराही याच्यावर उपचार करता येतो. मूळ नियंत्रणावर याशिवाय इतर उपचाराद्वारे उपाय करता येतात. हा आजार असणाऱ्या व्यक्तींनी कोणताही संकोच न करता युरोलॉजिस्टला भेटून आजारावर उपचार केले पाहिजेत. योग्य उपचार घेतल्यानंतर आजारी व्यक्तीच्या जीवनात मोठ्या प्रमाणात बदल होऊन ते सर्वसामान्य जीवन जगू शकतात. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. शिक्षण मंडळासाठी स्वतंत्र समिती नेमण्यासंबंधीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी दिली. शिक्षण मंडळ बरखास्त झाल्याने त्यावर नवीन समिती नेमण्यासंबंधीचा प्रस्ताव पक्षनेत्यांपुढे मान्यतेस ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मंडळाची मालमत्ता, कर्मचारी वर्ग, बँक खाते यासंबंधीच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. स्वायत्त असलेली शिक्षण मंडळे बरखास्त करून ती महापालिकेत विलीन करण्याचा अध्यादेश शासनाने काढला आहे. या संदर्भात आयुक्त महेश पाठक यांनी शिक्षण मंडळ आणि पालिकेच्या संबंधित अधिकारी यांची बैठक घेतली. या संदर्भात माहिती देताना पाठक म्हणाले, मंडळाची समिती बरखास्त झाल्याने नगरसेवकांची नवीन समिती नेमण्याबाबत पक्षनेत्यांपुढे प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. स्वतंत्र कमिटी नेमायची का आणि त्यामध्ये किती सदस्य असणार याबाबत पक्षनेत्यांच्या निर्णयाप्रमाणे प्रशासन अंमलबजावणी करेल. तसेच मंडळाच्या बँक खात्यात 77 कोटींच्या ठेवी आहेत आणि 8 बँकांमध्ये खाती आहेत. या सर्व ठेवी आणि खाते महापालिकेच्या नावे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय मंडळाच्या मालमत्तेची भूमी जिंदगी विभागाकडे नोंद आहे, ती हस्तांतरित करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार महापालिकेकडूनच काढण्यात येणार आहेत आणि मंडळाचे अंदाजपत्रक तसेच राहणार असल्याचेही पाठक यांनी सांगितले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन.
नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.